मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारनं राज्यामध्ये समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना काढलेली आहे। त्याचं नाव आहे वयोश्री योजना। या योजने अंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांना 3000 रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यंदा बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद हे करण्यात आलेली आहे। या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांसह वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यामध्ये अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवण यंत्रासह अनेक आवश्यक उपकरणे देण्यात येतात। महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे। ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्याने दिसण्यास त्रास होतो, ऐकण्यात आणि चालण्यात समस्या येतात, पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणे खरेदी करता येत नाहीत। अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत येणाऱ्या अंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसंच मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र द्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्य राबवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते। तसंच काही आवश्यक उपकरणेही त्यांना देण्यात येतात। यातील खालील उपकरणाचा समावेश आहे। पहिलं उपकरण आहे चष्मा, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवण यंत्र। अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा। अर्जदाराचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे। अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा असा त्यांना जो वयोवृद्ध माणूस आहे तो त्या पद्धतीचा हवाय। अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे। राज्यातील किमान 30% महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल। तर कोणती कोणती डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण पाहूयात। आधार कार्ड, ओळखपत्र, डोळ्याचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सूचना प्रमाणपत्र, समस्येचं प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो पत्रासह समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे। तर मित्रांनो, ही होती सर्व माहिती जी वयोश्री योजना आहे त्या संदर्भात। इथून पुढे काय अपडेट आले आपल्या चॅनलवर सांगितली जाईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि आपले काय प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा।